अथ श्री नवनाथ भक्तिसार प्रारंभ। मंगलाचरण। सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पाण्डुरङ्गाय नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री मातापितृभ्यां नमः। ॐ नमो जी हेरम्बमूर्ति वक्रतुण्डा गणाधिपति विद्यार्णवा कलासम्पत्ति भक्तसङ्कटवारी गजानना। सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषितकलासम्पन्नधामा तुझा वन्दितो पादपद्मा ग्रन्थाक्षरा बोलवी। तू निश्चय निरंजन निर्विकार परिभक्तरज्जुबन्धनाधार प्रेमे संभवोनि मूर्ति साकार आम्हा दासा मिरविसी। तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणीमंडिता ग्रंथाधरा येऊनि स्वामी वदन सुंदरा मम रसना रससेविका। अगा अर्थलिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरसरस ग्रंथा माजी आदरिका। हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परिकृपा करोनि सकळा भोज विकळ आपदा हरि आता। हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ति मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो। तरी सरस्वती कळा मांदुस सवे घेऊनि वहन हंस या संता गणी येऊनि सभेस विराजावे महाराजा। जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनि घेई महाराजा। जिचेनी कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीचा मिरवती कोटी ती मायतू सवे गोरटी घेऊनि येई महाराजा। असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाओत ऐशा विनित वचना। वरदमौळी हस्तकंजना स्पर्शोनि ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा। ऐसे बोलोनि सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती
या उपरी नमितो श्री गुरुराज, जो अज्ञानतमी सविता विराजे, जो मोक्षपदाते वरवूनि काज, साधकाते विराजवी, तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी, संजोगोनी बैसला मम पृष्ठी, लेखणी कवळोनी करसंपुटी, ग्रंथा लागी आदरी तसे, वरद हस्ते स्पर्शोनी मौळी, पेडिली सकळ अज्ञान काजळी, या परी तया बद्धांजुळी, अनन्य भावे नमितो मी, जो नरहरिवंशी विजयध्वज, धुंडीराज नाम तयाचे साजे, तोही पृष्ठी बैसोनी सहज, ग्रंथा लागी आदरी तसे, आता नमू ज्ञान शक्ती, जी सत्तामयी चित भगवती, अनन्य भावे चरणावरती, भाळ तिचिये अर्पोनिया, या परी नमितो श्रोते संत, की तुमच्या गृहीचा मी अतित, तरी ग्रंथांतरी सुरसनितांत, प्रेम भरीत दाटवा, अहो प्राज्ञिक संत श्रोती, प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती, तुम्हा वर्णावया अबूध शक्ती, मज माझी केवी मिरवेल, परिधन्य तुम्ही भक्ती वाडे, स्वीकारिता बोल बोबडे, जड बाळा उभवोनी कोडे, जगा माझी मिरविता, की पहा जैसे काच मण्यास, सोमकांत नाव ठेविले त्यास, तेणेची शब्दे लाज सोमास, वरवूनी बुंदा ढाळी तसे, तेवी तुमचा शरणागत, नरहरी मालू धुंडीसुत, तस्मात् महंत श्रोते संत, करा सरते आपणातरी, या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त, आता ही ओपूनी वरदहस्त, भक्तिसार वदवाहा, जे संत झाले जगत विख्यात, तयांचे माहात्म्य वदविले समस्त, परिसार सार कथा त्यात, उरल्या असती महाराज, जया संतांच्या पायीरत, गुरुमूर्ती प्रतापवंत, की ज्यांनी सांप्रदाय जगत विख्यात, जगा माझी स्थापिले, तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती, असो कलिप्रारंभी रमापती, नवनारायणा पाचारी, उद्धवासी बैसवोनी सन्निध, कनकासनी यादव वृंद, तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके, कवी प्रथम हरि दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो, पंचम महाराज पिप्पिलायन, सहावा अविर्होत्र नारायण, सातवा द्रुमिल, आठवा चमस जाण, कर भाजन नववा तो, ऐसे नवनारायण महाराज, द्वारकेत पातले सहजासहज, रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले ढवळारी, हरिने पाहताची नारायण, सोडिता जाहला सिंहासन, परमगौरविले आलिंगुन, कनकासनी बैसविले, सकल वैभव भूषणाकार, मेळवोनी सकळ अर्चा संभार, सारिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजेसी, हरीचा गौरव पाहोन, बोलते झाले नारायण, कवण अर्थी पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा, हरी म्हणे जी महाराजा, की मनी काम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे ओजा, तुम्ही आम्ही चलावे, जसे समुच्चय एकमेळी, राजहंस जाती उदधिजळी, तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी, येरू म्हणती जनार्दना,
अवतार घ्यावा कवणे स्थाना, कवण नामी कवण लक्षणा, जगा माझी मिरवावे। यावरी बोले द्वारकाधीश, कवी नारायण जो का प्रत्यक्ष, तेणे मच्छिंद्र होऊनी दक्ष, जगा माझी मिरवावे। यावरी हरी जो महादक्ष, तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष, जगा माझी मिरविजे। या परी अंतरिक्ष नारायण नाम, तो जालेंदर मिरविजे प्रकाम, तयाचा शिष्य भक्तिद्रुम, प्रबुद्ध नामे कानिफा। या परी पंचम पिप्पिलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपट नाम, अविर्होत्र जो योगद्रुम, मिरविजे जगी नामे नागेश। या परी द्रुमिल अतिसमर्थ, जगी मिरविजे भरतनाथ, आणि चमस नारायण जगी विख्यात, रेवण नामे मिरविजे। नववा जो कर भाजन, तो गहिनी ऐसे मिरविजे नाम, ऐसे अवतार मही कारण, दीक्षे प्रति मिरवावे। म्हणाल एकटपणी वास, करणे सांगता आम्ही कलीस, तरी तुम्हा सवे अवतारास, बहुत येतील महाराजा। प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुलसीदास, आणि शुक महाराज जो ब्रह्मभास, कबीर भक्त होईल तो। या परी जो व्यासमुनी, तो जयदेव होईल महाप्राज्ञी, आणि उद्धव माझा प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो। भक्ती प्रौढी जांबुवंत, तो नरहरी होईल नितांत, प्रत्यक्ष जो बलराम भ्रात, पुंडलीक होईल तो। मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरविन, आणि धवलारी जो पंचानन, निवृत्तीनाथ होईल की। आणि सत्यनाथ चतुरानन, तो स्वनामी मिरविल सोपान, जी योग माया मानस मोहन, मुक्ताबाई विराजेल। या परी प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त, आणि कुब्जा दासी माते रमत, जनी जनात होईल की। असो ऐसे समुच्चये करोन, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण, मग अवश्य म्हणोनी नारायण, पुढे बोलत प्रश्नाते। म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती, परी कवनस्थानी केऊते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा। यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण, पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यासतो। अगापूर्वी 88 सहस्र ऋषी, निर्माण झाले विधिवीर्यासी, ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी, आपाप काही उरले असे। ते जीवदशे वाचोनी सत्य, महाराजा न पावे उदय, तरी ते ठाई ठाई केऊते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे। उपरिचर वसू यानी असता, वीर्य गळले उर्वशी पाहता, ते शरस्तंभी दुरोनी द्रवता, आदळता झाले त्रिभाग। यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी, पडताची झाले विभाग शेवटी, 2 भाग द्रोणापोटी, एक जळी पडियेला। असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला, तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला। परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासिला मत्स्याने, तरी ते मत्स्युदरी वीर्य, नारायण प्रत्यक्ष आहे। परी जीव दशे विण गर्भवंशोदय, होत नाही महाराजा।
तरी प्राज्ञिक कवी नारायण, तेणे मत्स्युदरी जन्म घेणे, मच्छिंद्र ऐसे जगात नामाने, मिरवावे महाराजा। या परी शिवकामावरी कोपोन, तृतीय नेत्रींचा काढोनी अग्न, महास्मर केला भस्मतेने, ऐसे ग्रंथ बोलती। परी तो कामद्विमूर्धनी, बैसला आहे वीर्य प्राशन करोनी, तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी, जालिंदर नामे मिरवेल। या परी कुरुवंशी जन्मे जये, नागसत्री आवाहन केले आहे, तया वंशी महान पाहे, बृहद्रथ राणा मिरवेल। तो महिलागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन, यज्ञकुंडी दे दीप्यमान, जालिंदरे जन्मावे। या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी, ऋषी निर्मिले सहस्रअठ्ठ्याऐंशी, तेव्हा वीर्य रेवा 83, रेवे माझी पडियेले। ते महीचे परमकुशी, वीर्य आहे रेवा 83, तेथे व्यापोनी जीव दशेसी, देहा लागी मिरवावे। तो महाराजा चमस नारायण, रेवण सिद्ध मिरविजे नामाने, रेवा रेवेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे। तेची वेळी आणि करेत, सर्पिणी मौळी अकस्मात, पडता प्राशिले तिने नेमस्त, भक्ष म्हणोनी जाणपा। ते जनमेजयाचे नागसत्रात, नाग आहुती विप्र देत, तये वेळी आस्तिके निश्चित, सर्पिणी ते लपविले। ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्तिरत्नयुक्त, पुढे होईल महानाथ, भविष्य जाणोनी आच्छादी। महातरुच्या पोखरी, तक्षकात्मजा पद्मिनी नारी, ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी, नवमास लोटले। असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त, जीवदशा सकळ होऊन मुक्त, तरी अविर्होत्र नारायण तेथ, संचरिजे महाराजा। वीर्य अंडज पात्र सांडोनी, गेली आहे तक्षक नंदिनी, तो वडाच्या पोखरस्थानी, अद्यापि आहे महाराजा। तरी तेथे अविर्होत्र, प्रवेश करिता सत्पात्र, वटसिद्धनाथ स्वतंत्र, तया देही मिरवावे। या परी मित्ररेत मंत्रसंपत्ती, कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती, ती वरद हस्ताची उकरडा विभूती, साचोकार मिरवेल। ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य, सविता राज सांडिता होय, परी ते भविष्य कारणी उकरडामय, वरद भस्म मिरवेल। तेथे हरिजो नारायण, शीघ्र संचरोनि दीक्षा कारण, गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने, जगा बाजी मिरवावे। या परी मृडानी कारणी, सुरवर आलिया दक्ष सदनी, ते कमलोद्भव पाकशासनी, समारंभे पातले। परी दक्षात्मजेची रूप रहाटी, नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी, तेथे धडाडोनी कामपाठी, इंद्रियद्वारा द्रवला तो। परी तो चतुराननी, बैसला होता सभास्थानी, कामद्रवता इंद्रियवदनी, परमचित्ती लाजला तो। मग रगडोनी चरण टाचे, छिन्नत्व केले रेताचे, ते एक आगळे 60 सहस्रांचे, रेत भाग वहियेले। ते 60 सहस्र रेत प्रमाणासी, जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींसी, झाले परी एक भागासी, वीर्य आहे तैसेच। ते लज्जायुक्त होऊनी, केरासह सांडिले भागीरथी जीवनी, तयातूनी एक भाग जाऊनी, कुशबेटी स्थिरावला।
तरी ते कुशधरीचे निखळी, रेत भागाची आहे वेली, ती पिप्पलायन माऊली, संचारावे तेणे तेथे, टाचे चरपटले आहे रेत, म्हणून नाम चरपटनाथ, जगात मिरवोनी जगविख्यात, दीक्षे लागी विराजावा, या परी कुंभोद्भवाचा उदय झाला, तो मित्र कामशराचा लोट लोटला, तो गगनपंथे विमुक्त झाला, अतिबळे करोनिया, एक भाग घटी पडता, अगस्ती उदय झाला तत्वता, एक भाग महीवरता, कैलिक सदनी पातला, तो महाराज कैलिक ऋषी, भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी, भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी, आंगणी ते ठेविले, तो मित्र रेत अकस्मात, येऊनी पडिले भरतरी आत, ते कैलिके पाहोनी भविष्याते, भरतरी तैसे रक्षितसे, तरी ते भरतरी रेत संगी, द्रुमिल नारायण प्रसंगी, संचारोनी रेत अंगी, भरतरी नामे मिरविजे, या परी हिमाद्रीच्या विपिनस्थानी, दिग्गज ठेला महीते शयनी, तै सरस्वतीचे उद्देशे करोनी, विधिवीर्यासी ढासळला, ते वीर्य गजकर्णात, पडताची झाले बिंदयुक्त, तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त, महीवरती पडियेले, तया वरोनी व्याघ्र चाली, चालता भेदले पाऊली, तया पाद संधीत तनु ओतिली, जीवदशा अत्रीची, तैसा गजकर्ण सुती कारण, प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न, तया नामाभिधानी प्रयत्न, कर्ण कानिफा मिरविजे, या परी गोरक्षाची हतवटी, पडता वाळवंटाचे पोटी, कर्दम पुतळा करिता जेठी, अभिमंत्रोनी भविष्यांतर, मंत्रशक्ती विष्णुवीर्य, आव्हानिलिया पुतळामय, तैकर भाजने संचराया, जीवदशा मिरवावी, ऐसे सांगोनी रमारमणे, संतुष्ट केले नवनारायण, मग परस्परे नमना नमन, करोनिया उठले ते, असो भगवंतेशी नवनारायण, पाहती मंदराचळ मौळी स्थान, श्री शुकाचार्य समाधी पासी जाऊन, समाधी ते वरियेले, नवसमाधी मेरू पाठारी, 10वी समाधी शुक ऋषीश्वरी, असो ते दाही स्थूळ शरीरी, पुढे तेथोनिया निघाले, या परी शुकवीर्याचे कथन, बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण, रंभा उद्देशे झाले पतन, कबीर तेथे जन्मला, ही कथा भक्ती कथामृतात, वदविली आहे जगन्नाथे, आता नवनारायण झाले व्यक्त, त्यांची कथा ऐकावी, असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला, एक मच्छीने प्राशिला, तव कवी नारायण संचरोनी वहिला, गर्भ लागला वाढीसी, दिवसानुदिवस नवमास, मच्छीने लोटिले जलोदरास, पुढे प्रसूद अंडज सुरस, यमुना जळी भावे जो, तो तेथे एक कथा वर्तली, श्री कैलासी अपर्णा माऊली, शिवासी म्हणे कृपा साऊली, अनुग्रह मज द्यावाजी, तुम्ही जपता जो मंत्र, तो मज द्यावाजी पवित्र, तेणे करोनी मी चिर, सनाथपणे मिरवेनजी, शिव म्हणे उमे ऐक, मी मंत्र उपदेशीन सकळिक, परी एकांत ठाव अलौकिक, ऐसा जाण पाहिजे गे, अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महीवरी शोधू आपण, ऐसे ऐकता दयाघन, अवश्य तीते म्हणतसे, मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर, हिंडता स्थाने महीवर, श्रमो निवर्तता उमाईश्वर,
यमुने तटी येऊनी पोचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनिती, नंदी ठेवोनी तटावरती. उभयता उतरोनी यमुने सरिती, जवळ काठी बैसली. तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्यांची न मिळे जात. ऐसे पाहोनी शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोदरात, कवी नारायण नेणोनी त्यात. पार्वती ते उपदेशित, मंत्र संजीवनीसी नाथ. ती ते तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकला. ऐकले परिग्रहणची झाले, तेणे करूनी ज्ञान प्रकटले. मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडेल खूण ते माते, बोलोनी दावी अपर्णे तू. ऐसे शिवतीस पुसता, तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्मबोज मिरवेल. आता किंबहुना चराचरा, असे स्वरूपी वृत्ती साकार. मग नोहे हेमची सार, आ ब्रह्मभुवना पासोनी. ऐसे शिव ऐकता वचना, जळी पाहे चाकाटोन. तो मच्छोदरी नारायण, कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणती महाराज तू आहेस येथे. तरी मम उपदेशाचा तू ते, लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व, पुढे ऐक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव, दत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झालिया पाठी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी, सर्व सामग्री सचिन्ह. ऐसे बोलोनी आदिनाथ, स्वस्थाना गेला अपर्णे सहित. येरीकडे गर्भमच्छोदरात, तोची मंत्र घोकितसे. या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत कळा समयास. अंड सांडोनी जळतटास, मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तिरास, मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस, यमुना तीरी महाराजा. तव तेथे समयकाळी, बक पक्ष्यांची उतरली मंडळी. मीन वेचा वया यमुना जळी, निजगणा सहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मजा तटी, अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळोनी चंचुपुटी, खाद्य म्हणोनी भेदिती ते. चंचुपुटांचा भेद वज्र, तेणे अंड झाले जर्जर. द्विशकल होऊन सत्वर, महीवरी आदळले. परीवरील शकल पडिले मही, खालील शकलात बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही, एका एकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोभाट. ते न्याहाळिता चकचकाट, पाहोनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र. असता तमारी कन्यातीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्न तेज स्फुट, बाळ रम्य देखिला. देखिला परी जो सविता, मग चित्ती द्रवली मोह ममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, याते भक्षील कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती. कीही महाराजा कामिक मूर्ती, बाळ नेई वो सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोदरी पावला जनन.
तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरविकी। अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका मही पाठी। तरी तू संशय सोडो निपोटी सदना नेई महाराजा। ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण। मग ते दृढ करो निजतन हृदय संपुटी पाळी तसे। महाविश्वासाचे पाठी आधीच मोद नांदेल पोटी। आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हेलावे। जैसे पयाचे निपात्री घृत शर्करा होय मिश्रिती। तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना। की दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहंस। ते गजशुंडींची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना। की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे। तैसा सुतमित्राचा होता उदय मग तेथे चिंता कासया। की कवडीसाठी वेचिता प्राण तो मांदूसची लाधली सुखधन। की मृत्यू भयाते असुख मानून चित्त जडे चिंता साकडी। तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता। मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हेलावे। मग स्नेह कवचे कर संपुटी तोये न्हाणीला बाळ जेठी। हृदयी वाहुनी कामिक पोटी सदनी आणिले तयाते। शारद्वता नामे सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करी। म्हणे साजणी वंशाधारी सुत मिरवी लोकात। की पाहे पा पूर्ण भरवसा की राधा तनय कर्ण जैसा। तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आव्हानी। तन्याये भाग्योदये सर्व सुखशयनी पहुडावे। आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छेंद्र। मग कामिक हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या समपाहता। परम आनंदली शारद्वता बाळ कवळीला स्नेहमेळी। स्नेहे धरिताची पयोधरी पय दाटले अतिपाझरी। जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे। असो कुशांचे मंडन स्नेह भावे होता संगोपन। मग बाळ जठर पिंडींचा अग्न पय पाहो निस्विकारी। तै स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारो निमार्जने। तप्तोदकी घालो निस्नाने पाल खाते हालवितसे। आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामी कांता। तेथे बाळ मोह कामद्रवता कवण रीती वर्णावे। आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली। मग तो हेलावा लवलव पाऊली कवणासे वर्णवे। ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिती। 5 वरुषे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरवला। तव कोणे एके दिवसी सुदिनी उदयीक भूमीसी। पिता म्हणे तमारीक कन्येसी चला जाऊ ये मच्छिंद्रा। अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरा येत। मग जळोदरी संचरोनी तात मच्छ बाळा आव्हानी तसे। तव जाळ्या सवे मीन धाडी आतुल्या ओढी करसंपुटी। बाहेर काढिता कामिक जेठी मही मीना ते सोडी तसे। मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी या मीना। ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे। येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात। आहा मातुळ कुळाघात कामिका ताता मांडिला। तरी आपण असता ऐसी रहाटी
बरवेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्मपाठी, उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले, आपुले तपाचे निबळे. राव बोधोनी सत्रपाळ, नागकुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाहा मेळवी जीवना लागोनी. ते कामिकताते दृष्टीने पाहोनी, परमचित्ती क्षोभला. जैसा परमसबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझे धडाडी. की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजा वाटी. तैसा धडाडोनी क्रोधपोटी, बाहेर आला तत्क्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जाणसी. तरी पुन्हा जळोदरी, मत्स्य सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील. ऐसे ऐकोनी कामिक वचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षान्न, दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास. येरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. येरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकवोनी गमन करीत. भ्रमण करिता अद्वैतवनात, सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम, योगा लागी आचरला. ते तीव्र तपगा शुचिस्मंत, मंत्रदृष्टी अद्वैतवनात. लोहकंटक पादांगुष्ठात, देऊनी तप करीतसे. ऊर्ध्ववायूचे करूनी भक्षण, दृष्टी अर्का देऊनी दान. वाचा करोनी कृष्णार्पण, हरिभजनी मिरविला. शरीर क्लेशा देऊनी दान, ईश्वरी वेद तनुमन प्रमाण. तेणे अस्थि पंजरावरोन, त्वचा तितुकी मिरवीतसे. तपे भक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्थित्वचेस. मांस भक्षोनी सकळ भागास, वृद्धिरस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाती, दिसो लागली कार्पासरीती. सकळ तेजाची आटली ज्योती, महाघोर तपाने. अस्तित्वचा व्यक्त होऊनी, शिरा दिसती चांगुलपणी. सर्व अंग गेले वाळोनी, काष्ठा परी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभवित, मच्छिंद्र अंगी जाणवत. तो तेथे अकस्मात, अत्रिनंदन पातला. संचरोनी देवालया, स्तविता झाला उमाराया. हे दक्ष जामाता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टका, रुंडभूषणा कैलासनायका. अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका, देवाधीशा उमाकांता. प्रळय रुद्रा त्रिपुरांतका, शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी, पंचवक्त्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी, नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाग्रत्न, दत्त अर्पिता माळा करोन. तेणे तोषोनी कामदहन, प्रत्यक्षपणे मिरवला. प्रत्यक्ष होता उमाकांत, नयनी यजिता झाला दत्त. मग आलिंगोनी प्रेम भरित, निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता, शिवपुसता झाला दत्ता. तेणेही सांगोनी क्षेमवार्ता, शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त, की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त, माझी करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणोनी उमारमण,
उभयता पाहू चालले कानन, परीही वासना दत्ता कारणे, मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी, तो सहज वळूनी येत घरी. लघुशंके मूत्रधारी, मांदुस घट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली, आतुडे कल्पतरूची सावली. तेवी दत्त वासना उद्भवली, मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याजव्रता टाकिल्या बाहेरी, हिरा ठेवोनी नेत गारी. तेवी दत्तात्रेय वासना लहरी, उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना, उभयता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरुप्लवंगमा, अपार चिन्हे पाहती. सुरतरु पोफळी, बकुळ चंपक कर्दळी. गुलछबू गुलाब केळी, नारळी सोन केळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसी, दैवे आतुडे हस्तपादासी. तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी, दत्त वासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरु, तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महानिकट मंदारू, मंदराचळ शोभला. तया वरोनी वर्षत तोयधर, मणिकर्णिके अपार नीर. ती भागीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली. मग तेथ ओघ धरोनी, उभयता करिते झाले गमन. असो मच्छिंद्र कारणे, निज दृष्टी पाहातील. तेथे जी जी होईल वार्ता, श्री गुरुज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडी सुता, ग्रंथा माजी मिरविले. धुंडी सुत नरहरिवंशी, मालू वदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी, तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ति श्री भक्ति कथासार, समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, प्रथमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त.